Hello future officers, welcome to the Concept Builder Academy for UPSC and MPSC. Myself सूरज थोरात. आपला जो संडेचा इनिशिएटिव्ह आहे एसए बद्दलचा संडे फन डे आणि एसए डे याच्यामध्ये आपण आहे ना एक इम्पॉर्टंट एसएची थीम डिस्कस करणार आहोत. बेसिकली हे जे आर्टिकल आहे ना तर डायरेक्टली ह्या आर्टिकल म्हणजे भारताला रिसेंटली आपण बघितलं की 15 ऑगस्टला आपल्याला 18th इंडिपेंडन्स डे आपण सेलिब्रेट केला. या 80व्या इंडिपेंडन्स डे निमित्तानं याच्यामध्ये आर्टिकल्समध्ये आलेले जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील आयदर नेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं असेल, त्यानंतर डेमोक्रेसी असेल, फॅटर्निटी असेल, त्यानंतर इन्स्टिट्यूशन असेल किंवा सगळ्या गोष्टींचं रिन्युअल कशा पद्धतीनं आहे, तर ह्या टॉपिकमधनं जे काही इम्पॉर्टंट आपल्याला एसएच्या पर्स्पेक्टिव्हनं महत्त्वाचं वाटतंय तर त्याच्याबद्दल आपण याच्यामध्ये डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे आर्टिकलची हेडिंग आहे इंडिया ॲट 80 डेमोक्रेसी इन सर्च ऑफ रिन्युअल. म्हणजे काय, लोकशाही टिकवण्यापासून लोकशाही अधिक अर्थपूर्ण बनवण्यापर्यंत जो काही प्रवास आहे ना, मग याच्यामध्ये असे जे आर्टिकल्स वगैरे असतात ना तर आपल्याला काय करतात माहिती का, रेडीमेड मटेरियल जे असतं ते एसएसाठी प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात. आयदर म्हणजे जसं की तुमच्या इमॅजिनेशनमध्ये भारताचं जे काही स्थान आहे म्हणजे 20 वर्षानंतर भारताची पोझिशन कशा पद्धतीने असणार आहे. सिमिलरली जर तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये अशा पद्धतीचा एसे आला इंडिया ॲट 2047, मग कशा पद्धतीने भारताचं स्वरूप हे 2047ला असणं गरजेचं आहे. मग त्या पर्स्पेक्टिव्हने जे काही डायमेन्शन्स वगैरे असतील तर आपल्याला इन्फॉर्मेशन असेल, कंटेंट वगैरे असेल, एक्झाम्पल्स वगैरे असेल तर ह्या अशा पद्धतीच्या आर्टिकल्समधून आपल्याला मिळते. मग चला तर आपल्या डायरेक्टली आर्टिकलला स्टार्ट करूया. आपल्या आर्टिकलमधला पहिला इम्पॉर्टंट पॉईंट आहे इंडियाज डेमोक्रेटिक जर्नी, अचिव्हमेंट्स अँड अनफिनिश्ड टास्क. आता याच्यामध्ये ना म्हणजे एसएची सुरुवात करत असताना आपल्याला एक बॅलन्स अप्रोच प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. आता बॅलन्स अप्रोच म्हणजे काय की भारताच्या आपण ज्यावेळेस लोकशाहीबद्दल किंवा डेमोक्रेसीबद्दल त्या ठिकाणी प्रॉब्लेम सांगत असतो ना तर फक्त त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम्स मेन्शन करायचे नाहीयेत, तर ह्या प्रॉब्लेम बरोबर जे काही अचिव्हमेंट्स आहेत सेलिब्रेट करण्यासारखे तर हे सुद्धा दाखवणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे एका साईडला प्रॉब्लेम्स दाखवणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या साईडला अचिव्हमेंट सुद्धा आपल्याला ते दाखवणं गरजेचं आहे. सांगायचं म्हणजे काय की इंडिया हॅज कम्प्लिटेड ऑलमोस्ट 8 डिकेड्स ॲज अ डेमोक्रेटिक नेशन. मग ह्या काळामध्ये भारतानं जे काही रिलिजियस डिफरन्स वगैरे असेल म्हणजे पार्टिशनपासनं 1947 पासनं जो आपण त्या ठिकाणी आपल्याला इश्यू आत्तापर्यंत बघायला मिळतात की फ्रॉम 1947 टू 2026, तर ह्या सगळ्या काळामध्ये ना आयदर रिलिजियस इंडिफरन्सेस वगैरे असेल, त्यानंतर कास्ट डिव्हिजन असतील, रिलिजियस कन्फ्लिक्ट्स वगैरे असतील, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीज वगैरे असतील, वॉर असेल, टेररिझम वगैरे असतील किंवा पॅन्डेमिक वगैरे असेल, अशा वेगवेगळ्या चॅलेंजेसचा सामना भारताने कशा पद्धतीने केला आणि ह्या ज्या सगळ्या सिच्युएशन्स आहेत ह्या कशा पद्धतीने त्या ठिकाणी भारताने टॅकल केल्या हे सुद्धा शो करणं महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये सेक्टर वाईज तुम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता की इकॉनॉमीमध्ये फॉर एक्झाम्पल 1991ला कशा पद्धतीनं बॅलन्स ऑफ पेमेंटचं क्रायसिस आलं होतं. सिमिलरली आफ्टर 1947 पार्टिशनच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी जिओग्राफी कशा पद्धतीनं डिवाइड झाली होती हे मेन्शन करू शकता. त्यानंतर डेव्हलपमेंटल चॅलेंज कशा पद्धतीनं होते आणि गव्हर्नमेंटनं कशा पद्धतीनं अप्रोच घेतला. म्हणजे काय की टेम्पलला प्रायोरिटी देण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी जसं आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचं सुद्धा कोटेशन या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे काय ज्या काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, डॅम्स वगैरे आहेत, तर हे काय आहेत माहिती का, मॉडर्न इंडियाचे टेम्पल्स आहेत. अशा पद्धतीचं सुद्धा तुम्ही काय करू शकता, म्हणजे डेव्हलपमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं डॅम्स असतील, इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे असेल किंवा एज्युकेशन वगैरे असेल किंवा हेल्थमधल्या ज्या काही इन्स्टिट्यूशन्स वगैरे असतील तर त्यांचं एक्झाम्पल प्रोव्हाइड करू शकता. सिमिलरली ज्यावेळेस तुम्हाला डिफेन्स असेल किंवा वॉर असेल तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं 1947चं वॉर असेल, 1962चं चायना बरोबर वॉर असेल, त्यानंतर 1965चं पाकिस्तान बरोबरचं असेल आणि सबसिक्वेंटली 1971चं बांगलादेशच्या लिबरेशनच्या बरोबर असेल आणि 1999चं म्हणजे 1998-99चं परत पाकिस्तान बरोबरचं त्या ठिकाणचं जे काही वॉर वगैरे असेल, अशा पद्धतीनं इंडियानं कशा त्या येणाऱ्या काळामध्ये ह्या चॅलेंजेसचा सामना केला किंवा त्याला कसं ओव्हरकम केलं हे आपल्याला ह्या गोष्टीमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. मग असं असताना सुद्धा ना म्हणजे ह्या डिफरंट चॅलेंजेस असताना सुद्धा इंडियाची जी काही डेमोक्रेटिक फ्रेमवर्क आहे, ठीक आहे, तर ही कशा पद्धतीनं टिकून राहिली तर ही अचिव्हमेंट आपल्याला त्या पद्धतीनं शो करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, एका साईडला प्रॉब्लेम्स खूप मोठे होते, पण जर आपण फॉरेन कंट्रीजमधले जे काही कॉन्स्टिट्युशनल मेकर्स वगैरे आहेत किंवा एक्सपर्ट्स वगैरे आहेत त्यांचं जर ओपिनियन आपण जर ऐकलं असतं किंवा त्यांचं जर क्रिटिसिझम इंडियन कॉन्स्टिट्यूशन बद्दल जर बघितलं असतं
की नेशन इन डेव्हलपमेंट म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या आजूबाजूच्या कंट्रीचा विचार करतो, आयदर त्या ठिकाणी बांगलादेश असेल, म्हणजे ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तान असेल, त्यानंतर नेपाळ असेल किंवा म्यानमार वगैरे असेल, श्रीलंका वगैरे असेल, या कंट्रीजमध्ये कशा पद्धतीनं पॉलिटिकल डिस्टॅबिलायझेशन झालेलं होतं आणि डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन त्या जरी म्हणून स्थापन झालेले असतील किंवा डेमोक्रॅटिक कंट्री म्हणून जरी स्थापन झालेले असतील, पण नंतर कशा पद्धतीनं त्यांच्यामधले जे काही पॉवर आहे तर ही पॉवर मिलिटरीकडे कशा पद्धतीने केली. पण इंडिया ह्या सगळ्या गोष्टींना ऑड कशा पद्धतीनं ठरू शकतो, म्हणजे याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य म्हणजे काय माहितीये का, की आपल्या आजूबाजूला म्हणजे इंडियाच्या कंट्रीच्या आजूबाजूला आणि इंटरनली सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिफरंट चॅलेंजेस होते. ह्या चॅलेंजेस मधनं आपण काय केलेलं माहितीये का, इफेक्टिव्हली ह्या चॅलेंजेसला टॅकल केलेलं आहे आणि आपली जी काही पूर्ण इंडियाची डेमोक्रॅटिक फ्रेमवर्क आहे ती आपण तशीच इंटॅक्ट ठेवलेली आहे. तर हे सुद्धा काय माहितीये का, की तुम्ही अचिव्हमेंट्स मध्ये त्या ठिकाणी शो करू शकता. सिमिलरली डिफरंट फील्ड्स वगैरे असतील, जसं मी तुम्हाला सांगितलं इकॉनॉमी असेल, त्यानंतर ग्लोबल किंवा फॉरेन अफेअर्स वगैरे असतील, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, डिफेन्सच्या कॅपेबिलिटीज वगैरे असतील, याच्यामध्ये सुद्धा ना भारतानं सबस्टॅन्शियल प्रोग्रेस त्या ठिकाणी शो केलेला आहे. मग जर तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सांगणं जर एक्झाम्पल प्रोव्हाइड करायचं असेल तर इस्रो सारख्या इन्स्टिट्यूशनने कशा पद्धतीने अचिव्हमेंट्स त्या ठिकाणी कॅरी आउट केल्या हे तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. त्यानंतर डिफेन्स कॅपेबिलिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं नेट इम्पोर्टरकडनं आपण कशा पद्धतीने रिसेंटली आता एक्सपोर्टरचे टॅग आपल्याला तो मिळालेला आहे, त्या पद्धतीने आपले अचिव्हमेंट शो करू शकता. सिमिलरली इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणजे 1947ला इकॉनॉमिक सिच्युएशन काय होती, त्यानंतर येणाऱ्या 30 ते 40 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे अप टू 1991 पर्यंत इंडियाची इकॉनॉमिक सिच्युएशन कशी होती आणि त्याच्यानंतर जे काही आपण रिफॉर्म्स त्या ठिकाणी इन्क्लूड केले, त्या रिफॉर्म्स इन्क्लूड केल्यामुळे आतापर्यंत इंडियाची ती जी काही इकॉनॉमिक ग्रोथ आहे ही कशा पद्धतीने बघायला मिळते हे आपण त्या ठिकाणी मेजर अचिव्हमेंट्स मध्ये त्या ठिकाणी शो करू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपण आर्ग्युमेंट करत असताना त्या ठिकाणी इंडिया हॅज सक्सिडेड इन प्रिझर्विंग अ स्ट्रक्चर ऑफ डेमोक्रेसी अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगू शकतो. पण इथं ना एक डीपर क्वेश्चन त्या ठिकाणी विचारणं गरजेचं आहे, म्हणजे काय की ह्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे वेगवेगळ्या फील्डमध्ये आपण अचिव्हमेंट क्रिएट केली म्हणजे याच्यामुळे डेमोक्रेसी टिकली का किंवा स्ट्रॉंग झाली का असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो का, तर त्या ठिकाणी बिलकुल तसं इंटरप्रिटेशन अशा पद्धतीने घेणं ही चुकीचं आहे. डेमोक्रेसीच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत म्हणजे एखादी डेमोक्रेसी स्ट्रॉंग झाली किंवा एखादी डेमोक्रेसी सस्टेन झाली तर हे बघण्यासाठी वेगवेगळ्या त्याच्यामध्ये टेस्ट आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती का, की डेमोक्रेसीची व्हॅल्यू आहे तर ह्या व्हॅल्यूज प्रिअम्बल मध्ये ज्या काही सांगितलेल्या आहेत किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये ह्या व्हॅल्यूज सांगितलेल्या आहेत तर ह्या सिटीजन पर्यंत किती प्रमाणामध्ये त्या व्हॅल्यूज पोहोचलेल्या आहेत. त्यानंतर एखादा जो पर्सन आहे त्याला आफ्टर इंडिपेंडन्स आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन क्रिएट करत असताना 18 वर्ष ज्यांना पूर्ण केलेली तर त्याला वोटिंग राईट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला होता. मग प्रत्येकाला वोटिंग राईटची जी व्हॅल्यू आहे तर ती सिमिलर आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर त्या पर्सनची डिग्निटी असेल, त्यानंतर जस्टिस असेल किंवा इक्वल ऑपॉर्च्युनिटीज वगैरे असतील तर ह्या सुद्धा गोष्टी मिळतात का नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. जर ह्या वेगवेगळ्या क्रायटेरियावर आपण जर त्या ठिकाणी आपलं जर प्रोग्रेस समाधानकारक नसेल तर आपण इंडियन डेमोक्रेसी त्या ठिकाणी सस्टेनेबल आहे किंवा स्ट्रॉंग आहे असं म्हणू शकत नाही. इंडियन डेमोक्रेसीचं जी काही जर्नी आहे किंवा जो काही प्रवास आहे ना तो अजूनही इनकम्प्लीट आहे असं आपल्याला त्या ठिकाणी इंटरप्रिटेशन करणं गरजेचं आहे. म्हणून एखादं समजा जर आपल्याला सिंपल एक्झाम्पल सांगायचं असेल तर याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने सांगू शकतो, एखाद्या कंट्रीमध्ये जर इलेक्शन त्या ठिकाणी रेग्युलरली होत असतील म्हणून त्या कंट्रीमध्ये डेमोक्रॅटिक सक्सेस जे आहे ना तर हे वन ऑफ द इंडिकेटर आपण त्या रेग्युलर इलेक्शनला म्हणू शकतो. पण दुसऱ्या बाजूला सोसायटीचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर सोसायटीमध्ये फॅटर्निटी आहे का किंवा पर्सनकडे त्या ठिकाणी डिग्निटी शो करण्यात आलेली आहे का तर हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे फक्त इलेक्शनच्या रेग्युलरिटीवर आपण एखाद्या कंट्रीचं डेमोक्रॅटिक सक्सेस त्या ठिकाणी आपण जज करू शकत नाही, पण त्याच्याबरोबर डीपर लेवलला जाऊन किंवा सोसायटल लेवलला जाऊन त्या ठिकाणी फॅटर्निटी त्या सोसायटीमध्ये आहे का किंवा डिग्निटी आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण फायनलीच्या मधनं असं म्हणू शकतो की इंडिया हॅज अचीव अ डेमोक्रॅटिक कंटिन्युटी, नाव इट मस्ट अचीव डेमोक्रॅटिक इक्वेलिटी म्हणजे किंवा डेमोक्रॅटिक क्वालिटी. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना आपण आता काय केलं आतापर्यंत जे काही इंडियाला 1947 पासून प्रॉब्लेम फेस करत होते तर त्या प्रॉब्लेम बरोबर आपण इलेक्शनच्या पर्स्पेक्टिव्हनं डेमोक्रॅटिकचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी टिकून ठेवलेलं आहे. पण डेमोक्रॅटिक क्वालिटी जी आहे ना ती जर आपल्याला टिकून ठेवायची असेल तर आपल्याला आणखी डीपर लेवलला प्रोग्रेस करणं गरजेचं आहे. त्यावेळेसच आपण म्हणू शकतो की इंडियाची जी काही डेमोक्रॅटिक जर्नी आहे तर ही फुलफिल झालेली असेल किंवा सक्सेसफुल झालेली असेल. त्याच्यानंतर आपला इम्पॉर्टंट डायमेन्शन्स आहे
इरोजन ऑफ फॅटर्निटी, डेमोक्रेसीज सोशल फाउंडेशन. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना की फॅटर्निटी आपला हा दुसरा डायमेन्शन्स आहे. मग एसे मध्ये ना फॅटर्निटी त्या ठिकाणी जर आपण अनेक ठिकाणी जर वापरत असू तर त्याचा प्रॅक्टिकल मिनिंग सुद्धा एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. आता फॅटर्निटी म्हणजे फक्त जर लिटरल मिनिंग तसं जर डिक्शनरीमध्ये बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ब्रदरहूड असणं, अशा पद्धतीचं त्याचं डिक्शनरी मिनिंग आहे. मग जर सोप्या भाषेमध्ये जर त्याचं ब्रॉडर मिनिंग आपल्याला सांगायचं झालं ना तर प्रत्येक सिटिझन्स वगैरे आहे तर आपल्याशी मतभेद असलेल्या व्यक्तीला सुद्धा इक्वल सिटिझन म्हणून त्या ठिकाणी रिस्पेक्ट प्रोव्हाइड करणं, यालाच काय म्हणतात, फॅटर्निटी असं म्हणतात. म्हणजे आर्टिकलमध्ये कन्सर्न्स काय सांगितलेलं आहे की इकॉनॉमिक डिस्पॅरिटीज त्या ठिकाणी आहे, कम्युनल डिस्कॉर्ड त्याच्यामुळे झालेला आहे. आता सोसायटीमधनं याच्यामुळे काय होतं माहिती आहे, त्याचा जर ब्रॉडर इम्पॅक्ट बघितला तर सोसायटीमधले जे काही डिफरंट सेक्शन्स आहेत तर हे ह्या म्हणजे काय म्हणतात त्याला आपण इकॉनॉमिक डिस्पॅरिटीजमुळं किंवा कम्युनल डिस्कॉर्डमुळं ना वेगवेगळे सेक्शन सोसायटीमधले एकमेकांपासून त्या ठिकाणी दूर जाऊ शकतात. पण जर पॉलिटिकल डिसएग्रीमेंट हा पर्सनल हॉस्टिलिटीमध्ये जर बदलला ना तर डेमोक्रेटिक कल्चर सुद्धा त्या ठिकाणी कमजोर होतं. आता याचं मिनिंग जर सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं असेल तर आपण काय करू शकतो माहितीये का की पॉलिटिकल डिसएग्रीमेंट म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये असं कन्सिडर करा की वेगवेगळ्या रुलिंग पार्टीज त्या ठिकाणी आहेत, म्हणजे सॉरी वेगवेगळ्या त्या ठिकाणी पॉलिटिकल पार्टीज इंडियामध्ये आहेत. मग एखादा व्यक्ती त्या ठिकाणी रुलिंग पार्टीला सपोर्ट करत असेल आणि दुसरा त्या ठिकाणी व्यक्ती किंवा एखादा सेक्शन ऑफ जो ग्रुप आहे, सोसायटी आहे, तर अपोजिशन पार्टीला त्या ठिकाणी सपोर्ट करत असेल, त्यांचे जे काही पॉलिटिकल व्ह्यूज आहेत ना तर हे वेगवेगळे असू शकतात. पण त्यामुळं एकानं दुसऱ्याच्या विरोधामध्ये किंवा देश विरोधामध्ये अशा पद्धतीचं जे काही लेबलिंग करणं असेल, म्हणजे काय की एक रुलिंग पार्टीचे जे काही व्ह्यूज वगैरे आहेत त्यांना अपोजिशन करणं किंवा त्याला अपोज करणं किंवा त्याच्या विरुद्ध स्टँड घेणं, म्हणजे काय अँटी नॅशनल असणं किंवा देशविरोधी असणं, तर अशा पद्धतीनं जर ट्रीट करायला सुरुवात केली तर हा सिम्पल पॉलिटिकल डिसएग्रीमेंट जो आहे ना तर हा इरोजन ऑफ डेमोक्रॅटिक फॅटर्निटीमध्ये कन्वर्ट झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे काय की सुरुवातीला नॉर्मल पॉलिटिकल ॲग्रीमेंट त्या ठिकाणी असतो. या पॉलिटिकल डिसएग्रीमेंट पासून आपण काय करतो माहितीये का की ज्यावेळेस पर्टिक्युलरली एखादा अपोजिशन व्ह्यूजवाला किंवा या नॉर्मल व्ह्यूजला त्या ठिकाणी अपोज करणारा किंवा दुसरा व्ह्यूज प्रोव्हाइड करणारा जर सेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसला तर डायरेक्टली त्याला आपण जर अँटी नॅशनल म्हणून किंवा अँटी इंडिया म्हणून त्या ठिकाणी लेबलिंग जर केलं ना तर जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीचं जे काही पॉलिटिकल डिसएग्रीमेंट आहे तर हे ऑटोमॅटिकली इरोजन ऑफ डेमोक्रॅटिक फॅटर्निटीमध्ये त्या आपल्याला चेंज झालेलं बघायला मिळतं. मग इथे आपण ना एक इम्पॉर्टंट डिस्टिंक्शन्स करणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय, डेमोक्रेसी इज नॉट मेअरली रूल ऑफ नंबर्स, इट इज ऑल्सो रूल ऑफ कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज. म्हणजे कशा पद्धतीनं कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज ऍक्च्युली ग्राउंड लेवलवर फॉलो केले जातात हे बघणं म्हणजे काय, ते डेमोक्रेसीच्या व्हॅल्यूज फुलफिल करणं आहे. मेअरली त्या ठिकाणी इलेक्शन्स कंडक्ट होतात किंवा नंबर ऑफ सीट्स त्या ठिकाणी कशा पद्धतीने मेजॉरिटी निवडून येते आणि गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश करते, तर याला आपण डेमोक्रेसी म्हणायचं नाही. तर डेमोक्रेसी काय आहे, आपल्यासाठी ज्या काही कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रिअम्बल मध्ये असेल, त्यानंतर फंडामेंटल राईट्स असेल, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असतील किंवा फंडामेंटल ड्युटीज असेल, तर याच्यामधले सांगितलेल्या ड्युटीज असतील सिटीजनच्या, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज मध्ये त्या ठिकाणी स्टेटसाठी दिलेले डायरेक्शन्स वगैरे असतील किंवा प्रिअम्बल मध्ये सांगितलेल्या व्हॅल्यूज वगैरे असतील, तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज ऍक्च्युअल ग्राउंड लेवलला कशा पद्धतीने फॉलो केले जातात हे जर त्या ठिकाणी व्यवस्थित होत असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो की इंडियाची डेमोक्रेसी सक्सेसफुल झाली. आता जसं मी तुम्हाला म्हटलं ना की मेजॉरिटी गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी जर मेजॉरिटी एस्टॅब्लिश झालेली असेल तर ह्या मेजॉरिटीला गव्हर्नमेंट फॉर्म करण्याचा अधिकार आपल्या कॉन्स्टिट्यूशनकडे मिळालेला आहे. पण मेजॉरिटीला ना प्रत्येक जे काही डिसेंटिंग व्हॉइस आहे किंवा अपोजिंग करणारं जे काही व्हॉइस वगैरे आहे तर ते सप्रेस करण्याची मॉरल अथॉरिटी याच्यामधनं प्राप्त होत नाही. त्यामुळं अशा पद्धतीने आपण सांगू शकतो की इन्स्टिट्यूशन जे असतात ना तर हे इन्स्टिट्यूशन्स काय करतात, डेमोक्रेसी चालवण्याचं काम करत असतात. पण फॅटर्निटी जे असते ना तर फॅटर्निटी काय करते माहिती का की डेमोक्रेसीला सोसायटीमध्ये जिवंत ठेवण्याचं काम करत असते. ठीक आहे, त्यामुळं फॅटर्निटी सुद्धा ही महत्वाची आहे. मग सुरुवातीला आपल्याला आपला जो प्रवास आहे ना किंवा आपलं जे रायटिंग आहे डायमेन्शन देताना की कशा पद्धतीनं इरोजन ऑफ फॅटर्निटी त्या ठिकाणी झालेलं होतं आणि आपल्याला जर इरोजन ऑफ फॅटर्निटी पासून किंवा आपल्या डेमोक्रेसीला स्ट्रॉंग बनवायचं असेल तर ह्या इरोजन ऑफ फॅटर्निटी पासून सोशल फाउंडेशन कडे कशा पद्धतीने जाणं गरजेचं आहे किंवा कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज कशा पद्धतीने प्रिझर्व करणं गरजेचं आहे हे आपल्याला एसे मध्ये सांगायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे इन्स्टिट्यूशनल क्रेडिबिलिटी, कॉन्स्टिट्यूशन बियॉन्ड बॅलेट बॉक्स. आता तिसरा डायमेन्शन त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे काय की इन्स्टिट्यूशनल क्रेडिबिलिटी.
आता डेमोक्रेसीमध्ये जसं आपल्याला माहिती आहे की सिटिझन्स काय करत असतात, त्या ठिकाणी वोट परफॉर्म करत असतात. मग फक्त वोट दिल्यानंतर किंवा इलेक्शनमध्ये पार्टिसिपेशन केल्यानंतर डेमोक्रेसी कंप्लीट होत असते का? तर आपण असं डायरेक्टली म्हणू शकत नाही की फक्त सिटिझन्सनं त्या ठिकाणी डेमोक्रेसीमध्ये पार्टिसिपेशन करणं म्हणजे वोट त्या ठिकाणी परफॉर्म करणं, तर हे इनकम्प्लीट अंडरस्टँडिंग ऑफ पार्टिसिपेशन ऑफ सिटिझन्स इन टू द डेमोक्रेटिक प्रोसेस आपण असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. मग त्यांचं जे काही मॅन्डेट आहे ना, तर त्या मॅन्डेटला कॉन्स्टिट्युशनल लिमिट्समध्ये ऑपरेट करण्यासाठी इन्स्टिट्यूशन्स आवश्यक असतात. ठीक आहे, म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं ना की सिटिझन्स काय करत असतात, वोटिंग करत असतात आणि वोटिंगमधनं ज्यांना मेजॉरिटी प्राप्त झालेली आहे तर ह्या मेजॉरिटीच्या बेसिसवर गव्हर्नमेंट फॉर्म होत असतं. मग ह्या गव्हर्नमेंटला विदिन कॉन्स्टिट्युशनल लिमिटमध्ये ऑपरेट करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी ना, तर सगळ्यात मोठं इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तर त्या आहेत डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स. मग ह्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत ना, आयदर पार्लमेंट असेल, इलेक्शन कमिशन वगैरे असेल किंवा मीडिया वगैरे असेल, तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी क्रिएट झालेल्या असतात. आणि ह्या इन्स्टिट्यूशन्सवर ज्युडिशरी असेल किंवा बाकीच्या ज्या काही इन्स्टिट्यूशन तुम्हाला आता मी सांगितल्यानंतर लोकांचा विश्वास जो आहे ना, तर ह्या इन्स्टिट्यूशनवर असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण इन्स्टिट्यूशनकडं त्या ठिकाणी पॉवर असण्यापेक्षा त्या पॉवरचा यूज कशा पद्धतीने केला जातोय आणि त्या यूजमधनं त्या ठिकाणी फेअर आणि रिझनेबल त्या ठिकाणी यूज जर होत असेल किंवा कोणाविरुद्ध डिस्क्रिमिनेशन त्या ठिकाणी सोसायटीमध्ये होत नसेल, तर ॲटोमॅटिकली पब्लिक ट्रस्ट जो आहे ना, तर ह्या इन्स्टिट्यूशनमधनं स्ट्रॉंग होण्याचं काम करत असतं. आता म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघितलं ना, तर पार्लमेंटचं जर आपण ज्यावेळेस एक्झाम्पल घेतो, तर पार्लमेंटचं ज्यावेळेस आपण फंक्शन किंवा काम बघतो ना, तर फक्त त्या ठिकाणी बिल पास करणं किंवा एखाद्या बिलला ऍक्टमध्ये कन्वर्ट करणं एवढंच पार्लमेंटचं काम नाहीये. म्हणजे काय की ह्या कामाबरोबर इट इज ऑल्सो अ फोरम ऑफ डिस्कशन, डिसएग्रीमेंट आणि इन्फॉर्म डेलिब्रेशन हे सुद्धा याच्यामध्ये केलं जातं. म्हणजे काय, प्रत्येक अपोजिशनचा जो व्ह्यू आहे, कन्सर्न्स आहे, त्या व्ह्यूजवर त्या ठिकाणी डिस्कशन होणं गरजेचं आहे. त्यानंतर डिसएग्रीमेंट सुद्धा फ्रीली शो करणं गरजेचं आहे आणि इन्फॉर्म डेलिब्रेशन त्याच्यामधनं होणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि अपोजिशन यांनी जे काही इश्यूज वगैरे आहेत, तर ह्या इश्यूजवर डिबेट करणं म्हणजे काय की डेमोक्रेसीला विकन करणं अशा पद्धतीने होत नाही, तर उलट अशा पद्धतीच्या डिस्कशनमुळं, डिसएग्रीमेंटमुळं किंवा इन्फॉर्म डेलिब्रेशनमुळं काय होत असतं, डेमोक्रेसीची जी काही स्ट्रेंथ आहे तर ही ऑटोमॅटिकली वाढत असते. ठीक आहे, म्हणजे एखाद्यानं त्या ठिकाणी अपोजिंग व्ह्यूज जर घेतलेला असेल तर डेमोक्रेसी वीक झाली किंवा अँटी नॅशनल किंवा इंडियन डेमोक्रेसीला तडा गेला असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकत नाही. पण याच्यामधनं काय होतं माहितीये का, की दुसऱ्याचं सुद्धा म्हणणं ऐकून घेणं, त्याच्या व्ह्यूजला सुद्धा त्या ठिकाणी तेवढीच व्हॅल्यू प्रोव्हाइड करणं आणि त्याच्यावर डिस्कशन असेल, डिबेट वगैरे असेल किंवा इन्फॉर्म डेलिब्रेशन वगैरे असेल, अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी त्याच्यामधनं केल्या जातात, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होत असतं की डेमोक्रेसीची स्ट्रेंथ जी आहे ना, तर ही ऑटोमॅटिकली स्ट्रॉंग होत असते. मग सिमिलरली आपण पार्लमेंट प्रमाणेच इलेक्शन कमिशन बद्दल जर बघितलं, तर इलेक्शन कमिशन मधल्या ज्या काही प्रोसेस असतील फेअर आणि क्रेडिबल असणं हे लोकांना त्या ठिकाणी वाटणं गरजेचं आहे. मग इलेक्शन रिझल्ट कोणाच्या बाजूने लागला हा एक वेगळा मुद्दा आहे, पण सिटिझन्स जे काही कॉन्फिडन्स आहे ना, तर ह्या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी इटसेल्फ स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. ठीक, म्हणजे रिझल्ट कोणता पण येऊ द्या, लोकांनी ज्यांना मतदान केलेलं आहे ऑटोमॅटिकली त्या प्रोसेसमधनं ते म्हणजे फर्स्ट फास्ट द पोस्ट सिस्टीम मधनं ते जिंकून येणार आहेत. पण जोपर्यंत त्या वोट करणाऱ्या सिटिझन्सला ती प्रोसेस त्या ठिकाणी किंवा ती इन्स्टिट्यूशन, जसं मी तुम्हाला सांगितलं इलेक्शन कमिशनचं जे काम आहे ते फेअर आणि क्रेडिबल वाटत नाही, तोपर्यंत त्या इलेक्शनला त्या ठिकाणी क्रेडिबल व्हॅल्यू प्राप्त होत नाही, आपण असं म्हणू शकतो. मग सिमिलरली पार्लमेंट असेल किंवा इलेक्शन कमिशन सारख्या इन्स्टिट्यूशन्स वगैरे असतील, तर त्याच्याबरोबर मीडियाचं सुद्धा ना या आर्टिकलमध्ये रेफरन्स प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आता मीडियाचं काम जर बघितलं ना, तर इन्फॉर्मेशन देऊन सिटिझन्सना इन्फॉर्म डिसिजन घेण्यामध्ये त्या ठिकाणी मीडियानं काम करणं ही गरजेचं आहे. पण ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी रियालिटीमध्ये मीडियाचा कंटेम्पररी रोल त्या ठिकाणी बघतो ना, तर फक्त त्या ठिकाणी मीडियाचा जो रोल बघितला ना, ॲज अ प्रेझेंटर म्हणून, प्रॉसिक्युटर म्हणून किंवा जज म्हणून ह्या स्वतःच भूमिका घेण्याचं जे काही काम आहे ना, तर हे मीडिया आपल्याला सध्या करताना कंटेम्पररी इंडियामध्ये दिसतं. मग त्यांचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ना, की त्याच्यामधनं स्ट्रॉंगर पब्लिक डिस्कशन घडवून आणायचं किंवा इन्फॉर्म सिटिझनरी याच्यामधनं क्रिएट करायचे, तर हे आपल्याला त्या ठिकाणी रियालिटी बेसिसवर बघायला मिळत नाहीये. त्यामुळं मीडियासारख्या इन्स्टिट्यूशन सुद्धा त्या ठिकाणी स्ट्रॉंग रोल प्ले करणं गरजेचं आहे. फक्त त्या ठिकाणी स्वतःच त्यांनी बाकीचे जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्युडिशरीचं काम काय आहे की त्या ठिकाणी जस्टिस डिलिव्हर करणं, पोलीस सिस्टमचं त्या ठिकाणी काय आहे, ज्या जस्टिसमधनं त्या ठिकाणी शिक्षा एखाद्या म्हणजे पर्सनला सुनावली गेली असेल तर त्याचं त्या शिक्षेला एक्झिक्यूट करण्याचं काम हे पोलीस सिस्टमचं आहे किंवा पोलिसांचं आपण म्हणू शकतो. पण मीडियाचं जर बघितलं ना,
की प्रेझेंट सुद्धा करण्याचं काम तेच करत असतात. त्यानंतर एखाद्या पर्सनला प्रोसिक्यूट करण्याचं काम सुद्धा तेच करत असतात. आणि सिमिलरली जज करण्याचं काम की त्याच्यामधनं शिक्षा सुनावण्याचं काम सुद्धा काय करत असतात, हे मीडिया करत असतात. हे चुकीचं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, त्या गोष्टी ज्या आहेत ना, रिस्पॉन्सिबल यूज जो आहे ना, म्हणजे मीडियाचं जसं तुम्हाला मी काम सांगितलं, काम काय आहे की सिटिझन्सना इन्फॉर्म डिसिजन घेण्यासाठी त्या ठिकाणी माहिती प्रोव्हाइड करणं, योग्य माहिती प्रोव्हाइड करणं हे सिटिझन म्हणजे त्या मीडियाचं काम आहे. म्हणून एसे मध्ये आपण अशा पद्धतीचं डायमेन्शन त्या ठिकाणी क्रिएट करू शकतो की बॅलेट बॉक्सेस गिव्स लेजिटिमसी टू द गव्हर्नमेंट बट क्रेडिबल इन्स्टिट्यूशन गिव्स लेजिटिमसी टू द डेमोक्रेसी. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बॅलेट बॉक्स सुद्धा गरजेचा आहे आणि ह्या बॅलेट बॉक्स बरोबर त्या ठिकाणी क्रेडिबल इन्स्टिट्यूशन सुद्धा असणं गरजेचं आहे. मग इन्स्टिट्यूशनचं एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असताना आपल्याला दोन्ही साईडने एक्झाम्पल प्रोव्हाइड करायचं आहे. इलेक्शन कमिशनचा रोल टी.एन. सेशन यांच्या कारकिर्दीमध्ये कशा पद्धतीनं स्ट्रॉंग होता, किंवा लोकांना ह्या इन्स्टिट्यूशनमध्ये टी.एन. सेशनकडे बघितल्यानंतर इन्स्टिट्यूशनमध्ये जी काही ट्रस्ट आहे तर ही फेअर आणि रिझनेबल कशा पद्धतीने वाटत होती. आणि सिमिलरली कंटेम्पररी जर आपण एक्झाम्पल बघितलं तर त्या कंटेम्पररी एक्झाम्पलमध्ये मग तुम्ही सध्याचे जे काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहेत त्यांचं एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. किंवा इन्स्टिट्यूशनल क्रेडिबिलिटी आहे, पब्लिकचा जो काही ट्रस्ट आहे तो कशा पद्धतीने कमी झालेला आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे डिपेंडिंग अपॉन सिच्युएशन आपण एकाच इन्स्टिट्यूशनचं पॉझिटिव्ह एक्झाम्पल सुद्धा आणि निगेटिव्ह एक्झाम्पल सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. हे आपल्या डायमेन्शन्सवर डिपेंड आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे सिटिझन्स इंडिफरन्स, डेमोक्रेसी नीड ऍक्टिव्ह सिटिझन्स. आता सगळ्यात महत्वाचं डायमेन्शन्स म्हणजे काय की सिटिझन इंडिफरन्स त्या ठिकाणी असणं. आता आपण प्रत्येक वेळेस काय करतो माहितीये का, डेमोक्रेसीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स वगैरे आहेत ना, तर याच्यासाठी कोणत्या तरी दुसऱ्या इन्स्टिट्यूशनला असेल, गव्हर्नमेंट असेल, म्हणजे आयदर पर्टिक्युलरली ह्या पार्टीचं त्या ठिकाणी गव्हर्नमेंट आहे किंवा अदर पार्टीचं त्या ठिकाणी गव्हर्नमेंट आहे, अशा पद्धतीनं गव्हर्नमेंट असतील, पॉलिटिकल पार्टीज वगैरे असेल किंवा प्रॉमिनंट लीडर्स वगैरे असतील, किंवा त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे ही जी मशिनरी आहे ना, तर ह्या मशिनरीसाठी ज्या काही इन्स्टिट्यूशन्स वगैरे असतील तर यांना ब्लेम करण्याचं काम करत असतो. म्हणजे हा जो प्रॉब्लेम डेमोक्रेसीमध्ये क्रिएट झालेला आहे ना, तर पर्टिक्युलरली ह्या सगळ्यांमुळे प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. पण आर्टिकलमध्ये सांगताना ना, तर एक त्यांनी काय केलेलं माहितीये का की आउट ऑफ बॉक्स त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे, किंवा आपण त्याला अनकम्फर्टेबल क्वेश्चन अशा पद्धतीने म्हणू शकतो की सिटिझनची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे आपण त्या ठिकाणी तपासणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे काय की डायरेक्टली एखाद्या प्रॉब्लेमसाठी किंवा डेमोक्रेसीच्या प्रॉब्लेमसाठी किंवा इंडियाचं जे काही डेमोक्रेटिक इरोजन झालेलं आहे तर हे त्याच्यासाठी फक्त गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल नाहीये, एखादी पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल नाहीये, किंवा वेगवेगळे इन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल नाहीयेत. तर याच्याबरोबर त्या ठिकाणी सिटिझन्स सुद्धा रिस्पॉन्सिबल तेवढ्याच पद्धतीमध्ये किंवा तेवढ्याच प्रमाणामध्ये आहे. जर सिटिझन्सला एखाद्या ठिकाणी इनजस्टिस दिसत असेल, कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूचं त्या ठिकाणी व्हायोलेशन दिसत असेल, किंवा व्हायलन्स आणि ह्युमिलेशन त्या ठिकाणी सोसायटीमध्ये जर एखाद्या सिटिझनला दिसत असेल आणि तरीही तो पर्टिक्युलर सिटिझन किंवा आपण स्वतः कम्प्लिटली इंडिफरंट किंवा इनॅक्टिव्ह त्या ठिकाणी राहिलो, तर डेमोक्रेटिक डिक्लाइनसाठी फक्त इन्स्टिट्यूशनमुळे होत नाही, किंवा डेमोक्रेटिक डिक्लाइनसाठी फक्त गव्हर्नमेंट असेल, पॉलिटिकल पार्टीज असतील किंवा इन्स्टिट्यूशन वगैरे असेल, किंवा पर्टिक्युलर एखादा लीडर त्या ठिकाणी डेमोक्रेटिक डिक्लाइनसाठी रिस्पॉन्सिबल नसतो, तर त्यासाठी सोसायटीच्या डिक्लाइनसाठी इनडायरेक्टली तो सिटिझन सुद्धा त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल असतो. हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. मग जर आपल्याला पॉलिटिकल फिलॉसॉफर हॅना अरेंट यांच्या शब्दामध्ये सांगायचं असेल तर त्यांनी बेनिलिटी ऑफ इव्हिल त्यांचं जे काही आयडिया होती ना, तर ह्या आयडियाचा रेफरन्स सुद्धा ह्या आर्टिकलमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. मग त्याचा जर सिंपल मिनिंग बघितलं ना, तर आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल, एखादी जी काही चुकीची गोष्ट आहे ही जर चुकीची गोष्ट वारंवार जर एखाद्या सोसायटीमध्ये घडत राहिली आणि सोसायटीनं तिला नॉर्मल मानायला जर सुरुवात केली ना, तर त्या चुकीविरुद्ध मॉरल सेन्सिटिव्हिटी आपल्याला कालांतरानं त्या ठिकाणी किंवा काही पर्टिक्युलर टाइम नंतर ती मॉरल सेन्सिटिव्हिटी आपल्याला कमी झालेली दिसते. आता उदाहरणार्थ जर बघितलं ना, एखादा जो काही वनरेबल ग्रुप वगैरे आहे तर ह्या वनरेबल ग्रुपच्या विरुद्ध त्या ठिकाणी व्हायलन्स असेल किंवा ह्युमिलेशन वगैरे असेल तर हे वारंवार त्या ठिकाणी आपल्याला सोसायटीमध्ये जर बघायला मिळत असेल आणि आपण जर अशा पद्धतीचा ॲटिट्यूड त्या ठिकाणी ठेवत असो की हे पर्टिक्युलरली नेहमीच अशा पद्धतीने ह्या वनरेबल ग्रुप्स असेल किंवा मायनॉरिटी वगैरे असेल तर यांच्या पद्धतीमध्ये अशा पद्धतीने होत असतं, तर हा जो ॲटिट्यूड आहे ना, दिस ॲटिट्यूड इटसेल्फ बिकम अ डेमोक्रेटिक प्रॉब्लेम. ठीक आहे, म्हणजे काय की बेनिलिटी ऑफ इव्हिलचा सुद्धा आपण त्या ठिकाणी रेफरन्स प्रोव्हाइड करू शकतो. हॅना अरेंट यांनी सांगितलेलं बेनिलिटी ऑफ इव्हिल. हॅना अरेंट यांचं काय बेनिलिटी ऑफ
इव्हिल ही त्यांची कन्सेप्ट आहे. म्हणजे काय की सोसायटीमध्ये दिसणाऱ्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत ना, तर यांना नॉर्मल न मानता त्या ठिकाणी आवाज उठवणं गरजेचं आहे. जर आपण त्या ठिकाणी आवाज उठवला नाही ना, तर ऑटोमॅटिकली कालांतरानं चुकीच्या गोष्टी विरुद्ध सुद्धा किंवा जी चुकीची गोष्ट आहे तर मॉरल सेन्सिटिव्हिटी कमी होण्याचं काम याच्यामधनं होत असतं किंवा ह्या बिहेवियर मधनं होत असतं. सिमिलरली आर्टिकलमध्ये अमर्त्य सेन यांचं सुद्धा रेफरन्स प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. त्यांचा जो कन्सेप्ट आहे ना गव्हर्नमेंट बाय डिस्कशन, तर यांचा रेफरन्स या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. मग याच्यामध्ये ते कशा पद्धतीने आर्ग्युमेंट मांडतात की डेमोक्रेसीमध्ये फक्त जे काही सिटिझन्स वगैरे आहेत तर यांनी 5 वर्षांनी फक्त वोट देऊन त्या ठिकाणी बाजूला होणं एवढंच इम्पॉर्टंट नाहीये किंवा याच्यामुळे डेमोक्रेसी स्ट्रॉंग होत नसतात. तर डेमोक्रेसीमध्ये वोटिंग बरोबर डिस्कशन सुद्धा होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डेमोक्रेसीचे जे काही इश्यूज वगैरे असतील तर त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह सिटिझन पार्टिसिपेशन सुद्धा होणं गरजेचं आहे. त्याच्यामधनं जे काही क्वेश्चनिंग वगैरे असेल गव्हर्नमेंटच्या अथॉरिटीला किंवा क्रेडिबिलिटीला हे सुद्धा शो करणं गरजेचं आहे. आणि फायनली पब्लिक रिझनिंग सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे काय की एखादी पॉलिसी किंवा एखादं गव्हर्नमेंटचं डिसिजन वगैरे असेल तर त्या गव्हर्नमेंटच्या डिसिजनला ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा त्या ठिकाणी रिझनिंग सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजे याला आपण पब्लिक रॅशनल रिझनिंग सुद्धा म्हणू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं हॅना अरेंट यांची बेनिफिट ऑफ इव्हिल कन्सेप्ट होती ना, तर सिमिलरली त्याच पद्धतीनं अमर्त्य सेन यांच्या गव्हर्नमेंट बाय डिस्कशन, अमर्त्य सेन यांचं गव्हर्नमेंट बाय डिस्कशन, तर याच्यामध्ये आपण रेफरन्स प्रोव्हाइड करत असताना त्या ठिकाणी 4 क्रायटेरिया यांनी जे वापरलेले आहेत ना, म्हणजे फक्त त्या ठिकाणी पर्टिक्युलरली 5 वर्षानंतर किंवा इलेक्शन आल्यानंतर मतदानाचा हक्क बजावणं आणि बाजूला होणं डेमोक्रेसीला स्ट्रॉंग करण्यासाठी एवढंच इम्पॉर्टंट नाहीये. जर आपल्याला आपल्या डेमोक्रेटिक जर्नी, इंडियाची जे काही डेमोक्रेटिक जर्नी आहे ही फ्युचरमध्ये सुद्धा सक्सेसफुल बनवायची असेल तर त्याच्यामध्ये डिस्कशन होणं गरजेचं आहे. त्यानंतर ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन होणं गरजेचं आहे, क्वेश्चनिंग करणं गरजेचं आहे आणि फायनली रॅशनल पब्लिक रिझनिंग सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे हा जो पॉईंट आहे ना की वे फॉरवर्ड मध्ये किंवा सोल्युशन्स प्रोव्हाइड करत असताना तुम्ही हॅना अरेंटचा रेफरन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता किंवा अमर्त्य सेनचं गव्हर्नमेंट बाय डिस्कशनचा रेफरन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. एखाद्या डेमोक्रेसीला स्ट्रॉंग बनवण्यासाठी हे जे 5 इम्पॉर्टंट पिलर्स आहेत म्हणजे काय, इन्स्टिट्यूशनवर ट्रस्ट शो करणं, म्हणजे इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी रेग्युलरली वोटिंग करणं हा तर एक मुद्दा झाला, पण त्याच्याबरोबर डिस्कशन कशा पद्धतीनं आहे, पार्टिसिपेशन कशा पद्धतीनं आहे, क्वेश्चनिंग कशा पद्धतीनं आहे आणि पब्लिक रॅशनल रिझनिंग कशा पद्धतीनं आहे हे सुद्धा तुम्ही कन्क्लुजनच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा वे फॉरवर्ड किंवा सोल्युशन्स प्रोव्हाइड करू शकता असं आपल्याला सांगता येईल. त्यामुळं डायरेक्टली हा जो सिटिझनचा इंडिफरन्स आहे ना, तर याच्यामध्ये आपण डेमोक्रेसी कॅन नॉट रिमेन हेल्दी वेन सिटिझन्स रिमेन परमनंटली पॅसिव्ह. तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, पॅसिव्ह सिटिझनशिप कडनं ऍक्टिव्ह सिटिझनशिप कडे आपल्याला त्या ठिकाणी मूव्ह व्हायचं आहे. आणि आपल्याला ही जी मुवमेंट आहे ना पॅसिव्ह कडनं ऍक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला ह्या हॅना अरेंटचा आणि अमर्त्य सेनचा हे जो त्यांनी रेफरन्स त्या ठिकाणी सांगितलेला आहे ना, तर ह्या कन्सेप्टचा रेफरन्स देणं सुद्धा गरजेचं आहे किंवा त्याचा उपयोग तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर दुसरा डायमेन्शन त्या ठिकाणी सुचत असेल तुम्ही दुसऱ्या डायमेन्शनच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा ते डायमेन्शन्स क्रिएट करू शकता. कशा पद्धतीने आपल्याला पॅसिव्ह कडनं ऍक्टिव्ह डेमोक्रेटिक सिटिझनशिप कडे वळायचं आहे किंवा मी ज्या इथं 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा आर्टिकलमध्ये आपल्याला ह्या 2 गोष्टी मेन्शन करण्यात आल्या ना, तर त्या 2 गोष्टी सुद्धा तुम्ही इथं सांगू शकता. त्यानंतर फायनली लास्ट आपला पॉईंट आहे डेमोक्रेटिक रिन्युअल फ्रॉम पॉवर पॉलिटिक्स टू कॉन्स्टिट्यूशनल मॉरलिटी. आता याच्यामध्ये ना की आपण प्रॉब्लेम पासून सोल्युशन कडे आणि सोल्युशन कडनं सिंथेसिस कडे आपण जाण्याचा प्रयत्न करूया. की डेमोक्रेसी इन सर्च ऑफ रिन्युअल याचा जर अर्थ बघितला ना की डेमोक्रेसी फेल झाली तर एवढाच त्याचा लिमिटेड अर्थ होत नाही. डेमोक्रेसी म्हणजे किंवा रिन्युअल म्हणजे आपण कशा पद्धतीने सांगू शकतो, एक्झिस्टिंग डेमोक्रेटिक सिस्टीम जी आहे तर त्या एक्झिस्टिंग डेमोक्रेटिक सिस्टीमला त्याचा जो काही ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यू आहेत ना, तर ह्या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज बरोबर परत रिकनेक्ट करणं किंवा कनेक्ट करणं म्हणजे काय की डेमोक्रेसी इन सर्च ऑफ रिन्युअल आपण म्हणू शकतो. मग आर्टिकलचा जर सेंट्रल आर्ग्युमेंट बघितला ना तर याच्यामध्ये पॉलिटिकल रिन्युअल फक्त त्या ठिकाणी गव्हर्नमेंट चेंज करणं एवढाच नाहीये, तर पॉलिटिकल त्या ठिकाणी कल्चर चेंज करणं गरजेचं आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूशन जे आहेत ना, तर इन्स्टिट्यूशनवरचा जो ट्रस्ट आहे तर याला सुद्धा स्ट्रेंथनिंग करणं गरजेचं आहे. आणि सिटिझन्स जे असतील तर सिटिझन्सना त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल पार्टिसिपेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, इथं 3 जणांच्या रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला आर्टिकलमध्ये सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय की पॉलिटिकल पार्टीज वगैरे असतील किंवा पॉलिटिकल कल्चर त्या ठिकाणी सोसायटीमध्ये असेल तर हे पॉलिटिकल कल्चर जे असेल ना तर आपल्याला ते चेंज करणं गरजेचं आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूशन्स असतील, इन्स्टिट्यूशनच्या पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी
ट्रस्ट असेल ना तर ती ट्रस्ट स्ट्रेंथन करण्याची गरज आहे किंवा अधिक मजबूत करण्याची गरज आहे. आणि सिमिलरली सिटिझन्स असतील, सिटिझनच्या पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल पार्टिसिपेशन असणं गरजेचं आहे. मग पॉलिटिक्स फक्त त्या ठिकाणी जर पॉवर मिळवण्याचं इन्स्ट्रुमेंट म्हणून जर बनलं किंवा त्या ठिकाणी जर आपण त्याला बघत असू ना तर ऑटोमॅटिकली डेमोक्रेटिक मॉरॅलिटी आपल्याला कमी झालेली दिसते. मग पॉलिटिक्सचा अल्टिमेट पर्पज जर आपल्याला सांगायचं झालं तर त्या ठिकाणी पब्लिक सर्व्हिस असेल, जस्टिस डिलिव्हर करणं असेल किंवा कलेक्टिव्ह वेलफेअर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर पॅट्रिऑटिझम बद्दल सुद्धा आर्टिकलमध्ये व्ह्यूज मांडण्यात आलेला आहे की कशा पद्धतीनं पॅट्रिऑटिझम बद्दल बॅलन्स अंडरस्टँडिंग आवश्यक आहे. आता जसं मी म्हटलं ना की देशप्रेम असेल किंवा पॅट्रिऑटिझम असेल तर कोणत्याही एका पॉलिटिकल ग्रुप असेल किंवा पॉलिटिकल आयडिओलॉजी वगैरे असेल किंवा पर्टिक्युलरली एखाद्या पॉलिटिकल पार्टीमधल्या लिडरला फॉलो करणं किंवा त्यांच्या आयडिओलॉजीला फॉलो करणं तर याला पॅट्रिऑटिझम म्हणू शकत नाही किंवा ही त्या ठिकाणी मोनोपॉली असू शकत नाही. डिफरंट पॉलिटिकल व्ह्यूज जे असतात ना तर हे सिटिझन्सचे देखील त्या ठिकाणी म्हणजे एखाद्या कंट्रीविषयी ती कमिटमेंट असू शकते. ठीक आहे, म्हणजे पर्टिक्युलरली आपल्याला एकाच फ्लोमध्ये जायचं नाही की म्हणजे जसं घोडा जसा वरातीमधला जो घोडा असतो ना की त्याला आजूबाजूचं काही दिसत नाही, म्हणजे त्याच्या जो डोळ्यावर जे झापडं लावलेले असतात ना तर त्या झापडासारखं आपल्याला बघायचं नाहीये. तर आपल्याला काय करायचं माहितीये का की सगळे व्ह्यूज त्या ठिकाणी इनकल्केट करणं गरजेचं आहे, सगळे व्ह्यूज त्या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्याला काय आहे की आपली जी काही सिटिझनशिपची ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे ना तर ती सुद्धा शो करणं याच्यामध्ये गरजेचं आहे. म्हणजे पॅट्रिऑटिझम फक्त एकाच पद्धतीने असू शकत नाही, ते पॅट्रिऑटिझमचे त्या ठिकाणी थाउजंड्स मिनिंग किंवा वेज त्या ठिकाणी असू शकतात हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपल्या एसीचा ना एक फायनल आर्ग्युमेंट जर बघितला म्हणजे कन्क्लुजन मध्ये तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता की इंडियन डेमोक्रेसी आहे ना तर ही इंडियन डेमोक्रेसी आपल्याला लॉंग टर्म मध्ये जर टिकून ठेवायची आहे तर याच्यामध्ये जे काही चॅलेंजेस वगैरे आहेत ना तर हे आपल्याला चॅलेंजेस त्या ठिकाणी इफेक्टिव्हली टॅकल करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे काय की पॉवरपेक्षा आपल्याला प्रिन्सिपलवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. पॉवरपेक्षा प्रिन्सिपलवर फोकस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रिज्युडाइसपेक्षा म्हणजे मतभेदापेक्षा किंवा आपण जो मांडलेला एखादी गोष्ट वगैरे असते ना तर त्याच गोष्टीला प्राधान्य देण्यापेक्षा त्या ठिकाणी रॅशनल रिझनला प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि सिमिलरली ज्या काही नॅरो आयडेंटिटीज वगैरे आहेत तर ह्या नॅरो आयडेंटिटीज पेक्षा त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल सिटिझनशिपला अधिक प्राधान्य देणं गरजेचं आहे. कॉन्स्टिट्युशनल सिटिझनशिप म्हणजे काय की फायनली तुम्ही कन्क्लुजन मध्ये अशा पद्धतीने सुद्धा सांगू शकता, जसं मी तुम्हाला म्हटलं ना की आयदर पॅट्रिऑटिझमचं तुमचं व्ह्यूज कशा पद्धतीनं आहे, रिन्युअल आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे, त्यानंतर पॉलिटिक्स जे आहे ना तर हे फक्त त्याला पॉवर मिळवण्यासाठीचं इन्स्ट्रुमेंट म्हणून बघायचं नाहीये. डेमोक्रेटिक मॉरॅलिटी असेल तर ह्या डेमोक्रेटिक मॉरॅलिटीचे जे काही प्रिन्सिपल्स असतील म्हणजे काय की पब्लिक सर्व्हिस असेल, सोशल जस्टिस वगैरे असेल किंवा कलेक्टिव्ह वेलफेअर वगैरे असेल तर हे सुद्धा फुलफिल करणं गरजेचं आहे किंवा ते त्या पद्धतीनं इन्स्ट्रुमेंट म्हणून ऍक्ट होणं गरजेचं आहे. मग हे सांगत असताना फायनली तुम्ही कन्क्लुजन मध्ये इंडियाची जी काही डेमोक्रेसी आहे ही जर आपल्याला लॉंग टर्म मध्ये सस्टेन करायची असेल किंवा टिकवायची असेल तर आपल्याला 3 गोष्टी करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय की सोसायटीमध्ये असलेल्या पॉवरपेक्षा त्या ठिकाणी प्रिन्सिपलला जास्त इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. त्यानंतर सोसायटीमध्ये असलेले जे काही प्रिज्युडायसेस वगैरे आहेत त्याच्यापेक्षा रॅशनल रिझनला इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की नॅरो आयडेंटिटीपेक्षा कॉन्स्टिट्युशनल सिटिझनशिप त्या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर इथं आपलं हे आर्टिकल संपलेलं आहे. बेसिकली अशा पद्धतीचे जे काही आर्टिकल्स असतील ना तर आयदर तुम्हाला लँग्वेजचे कंपल्सरी पेपर वगैरे असतील त्या ठिकाणी अशा पद्धतीचा एसे म्हणजे इंडिया ॲट 80 म्हणजे भारतानं 80 वर्ष जे पूर्ण केलेले आहे स्वातंत्र्यानंतरचे डेमोक्रेसीमध्ये जे काही चॅलेंजेस वगैरे असतील तर त्या चॅलेंजेस कशा पद्धतीने इफेक्टिव्हली टॅकल केलेले आहेत किंवा फ्युचरमध्ये इंडिया ॲट 47 कशा पद्धतीनं आपण इमॅजिनेशन करतोय ना तर ह्या पर्टिक्युलरली अशा टॉपिकसाठी हा आर्टिकल त्या ठिकाणी महत्वाचा आहे किंवा याच्यामधला जो कंटेंट आहे ना तुम्ही डायरेक्टली अशा पद्धतीच्या आर्टिकलसाठी किंवा एसे टॉपिकसाठी यूज करू शकता. ठीक आहे, तुम्हाला जर आपलं आर्टिकल आवडलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. टेलिग्राम चॅनलमध्ये असणारे आपले जे काही डिफरंट इनिशिएटिव्ह आहेत तर या डिफरंट इनिशिएटिव्हचा सुद्धा त्या ठिकाणी फायदा घ्या. टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. तोपर्यंत थँक्यू सो मच.